इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. उत्तर दिले साहेब, काल जे कार्यक्रम झालं मोदींचं, त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असा आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातोय. काही केलं असेल, या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही. आज या भागातल्या शेतकरी कांद्यावर अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील, त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच कोणताही विचार नाही. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडले नाही. मला आठवतं की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते, याच नाशिकमध्ये. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. त्यावेळेला लोक इथं जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जे नाही. कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटतं. काय करते ते बघायचं, पण नाहीये आणि ते दिंडोरीच नाही. मी महाराष्ट्रात जातो, सगळीकडचीच अवस्था आहे. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची, भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील. आपला एकूण अनुभव काय सांगतो? असं की पृथ्वीराज चव्हाणांचं असेसमेंट आहे ते, त्यांनी सांगितलं मला ट्रेन आम्हाला अनुकूल दिसतो. मी असं नाही म्हणणार की 100% असंच होईल, पण जन्मत ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी. साहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला, मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं, मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या.